पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 5 जणांचा तर हडपसरमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। आरोपी योगेश वानखेडेने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याने अनेकांचा मृत्यू। आतापर्यंत 3 ठिकाणी कारवाई तर अन्य ठिकाणांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपास सुरू। विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नलसिंह विरखा अटकेत असल्याची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांची माहिती। तर फॉरेन्सिक टीमने दापोडी पोलीस ठाण्यातून विषारी दारूचे सॅम्पल घेतले। पोलीस आयुक्तांसोबत बोलणं झालंय। आतापर्यंत 8 आरोपी अटकेत, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। या प्रकरणात आणखी आरोपी अटक होऊ शकतात। विषारी दारू कुठे बनली याचा देखील शोध घेतला, फडणवीसांची प्रतिक्रिया। हडपसर पोलीस ठाण्यापासून 400 मीटर अंतरावर बनावट विषारी दारू बनवली। पोलिसांचा या व्यवसायाला पाठिंबा होता आहे का या संदर्भात रोहित पवारांकडून संशय व्यक्त। तर लोकांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पक्षाच्या कोर कमिटीची बैठक बोलावली। सुनेत्रा पवारांनी आज संध्याकाळी पक्षाच्या कोर कमिटीची बैठक बोलावली। प्रफुल्ल पटेल, तटकरे, वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक। राजकीय विषयाबरोबर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा होईल। पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये अन्नधान्य पुरवठ्याचे विशिष्ट व्यक्तीला टेंडर देण्यावरून वाद, सूत्रांची माहिती। कसं काम चालतं याचा देखील दाखला देत भुजबळ संतापले, तर पक्षातून यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार, सूत्रांची माहिती। अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षात धुसफूस कायम। पार्थ पवारांनी मंत्र्यांकडे टेंडर निधीची माहिती मागवली, सूत्रांची माहिती। गेल्या 6 महिन्यातील टेंडर निधीची माहिती मागवल्याची सूत्रांची माहिती। पार्थ पवारांच्या सूचनेमुळे वरिष्ठ नेते नाराज। आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झाली नाही, भुजबळांकडून स्पष्ट। तर मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नसल्याचं पार्थ पवारांचं स्पष्टीकरण। अर्थखातं आमच्या पक्षाचं, लवकरच अर्थखातं मिळेल अशी आम्हाला अपेक्षा, उमेश पाटील यांचं वक्तव्य। तर दादांच्या निधनानंतर खातं मुख्यमंत्र्यांकडे तात्पुरतं दिलं होतं, उमेश पाटील यांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यात राहणार नाही। भुजबळ, पटेल, तटकरे, हसन मुश्रीफ आणि मुंडे आता पक्ष फोडल्यानं पश्चाताप करत असतील। सर्वांना आता भाजपच्या वळचणीला बांधल्याचं वाटत असेल। राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहावरून राऊतांची प्रतिक्रिया। राज्यसभेच्या एका जागेसाठी भुजबळांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। भुजबळांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार की नाही यात संभ्रम, सूत्रांची माहिती। भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक, पण पुतण्याला मंत्रिपद देण्याची भुजबळांची मागणी। भुजबळ धडाडीचे नेते, त्यांनी खरं काय ते सांगावं। टेंडरवरून पार्थ पवार, भुजबळांमध्ये वादावादीवरून रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर मंत्री भ्रष्टाचार करतात म्हणून माहिती मागितली, पार्थ पवारांच्या प्रश्नावरून प्रतिक्रिया। अहिल्यानगरमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापलं। आमदार संग्राम जगतापांचे बंधू सचिन जगतापांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। महायुतीतील घटक पक्षांचा या जागेवर दावा सुरू। पुण्यातील परिषदेची निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत होण्याची शक्यता। महाविकास आघाडी देखील पुण्यात निवडणूक लढण्याच्या तयारीत। शरद पवारांकडून निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या सूचना। शरद पवारांनी उमेदवार ठरवल्याची देखील माहिती। नाशिक, नांदेड, साताऱ्यात लढण्याचा आमचा विचार सुरू, पण लढण्यासाठी आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाहीये, राऊतांचं वक्तव्य। तर कोकणाची जागा लढवण्यासंदर्भात चर्चा सुरू, राऊतांची माहिती। पोलीस अधिकारी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीला उद्यापासून मनोज जरांगेंचं आंतरवाली सराटीत उपोषण। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाडा जरांगेंना भेटणार। यावेळी उदय सामंत देखील उपस्थित असणार। तर सरकारची भूमिका कळल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाही, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, ते सकारात्मक आहेत, विखे पाटलांची भूमिका। सरकारचं ऐकणार, सन्मान करणार आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणार, मात्र आता थांबणार नाही। सरकारच्या आश्वासनानं मराठा समाजाचं पोट भरत नाही, जरांगे पाटील उपोषणावर ठाम। 961 गुन्ह्यांपैकी 61 गुन्हे मागे घेण्याचं बाकी। मराठा आंदोलकांवरील जवळपास 95% गुन्हे मागे घेण्यात आले, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। सरकार आमच्यासाठी कुठेही सकारात्मक दिसत नाही। 58 लाख नोंदी सापडल्या, प्रमाणपत्र का दिलं नाही, जरांगे पाटलांचा सरकारला सवाल। तर आंदोलन मोडीत काढण्याच्या भाषा बंद करा, गुणरत्न सदावर्तेंसह विरोध करणाऱ्यांना जरांगेंचा सूचक इशारा। मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सरकारला 10 महिन्यांचा वेळ दिला, या काळात काय केलं, जरांगेंचा सवाल। तर उन्हात जाळून घेणं सोपं नाही, स्वतःला भाजून घेणं ही अग्निपरीक्षा। तर एसीमध्ये बसणाऱ्यांना सरकारला ही गंमत वाटते, जरांगेंची टीका। दादा मी येतोय, शब्द पाळायला येतोय, जरांगेंनी उन्हात स्वतःला त्रास करून घेऊ नये। प्रसाद लाड यांची मनोज जरांगेंसाठी भावनिक पोस्ट। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरणार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा। मनोज जरांगेंना आमचा विरोध नाही, तायवाडेंचं वक्तव्य।
रोहित पवार कुलूप घेऊन पुण्यातील सीआयडी कार्यालयात दादांच्या अपघाताला 4 महिने पूर्ण, तपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा, रोहित पवारांचं वक्तव्य. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. मोठ्या नेत्याकडून अजितदादांना कसा न्याय दिला जाणार नाही यासाठी सरकारमधील मोठ्या नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे, रोहित पवारांचा हा गंभीर आरोप. प्राजक्त तनपुरे उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. उद्या दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल. अहिल्यानगर परिषदेची जागा तनपुरेंना दिली जाणार. महायुतीचा विधान परिषदेचं जागावाटप जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती. तर भाजपच्या वाट्याला 10 जागा, सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद ठाकरेंची शिवसेना लढणार. बाळमाने ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार असणार. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग. भाजपकडून 4 जणांची नावं दिल्ली दरबारी पाठवल्याची सूत्रांची माहिती. बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर आणि ओमप्रकाश शेट्टे यांची नावं हायकमांडकडे पाठवली, सूत्रांची माहिती. जळगाव विधान परिषदेच्या जागेचा सस्पेन्स कायम. दरम्यान जागा शिवसेनेला सुटली नाही तर गुलाबराव पाटलांकडून मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत. विधान परिषद निवडणुकीत संभाजीनगरच्या जागेवर भाजपचा दावा कायम. संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपात रस्सीखेच सुरू. दिल्लीतील बैठकीतही तोडगा नाहीच. विधान परिषदेच्या निवडणुकांवरून महायुतीत मतमतांतर. जिल्हा परिषदेला भाजपकडून मिळालेल्या वागणुकीवरून शिवसेनेत नाराजी. भाजपकडून मिळालेल्या वागणुकीवरून सेना नेते पदाधिकारी नाराज. अनेक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी नाराजी बोलून दाखवली. 1 जूनला विदर्भातील भाजपच्या विधान परिषद उमेदवारांचे अर्ज भरणार. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीतून अर्ज भरणार. अमरावतीतून प्रवीण पोटे अर्ज भरणार असल्याची माहिती. तर नागपुरातून डॉक्टर राजीव पोद्दार, चंद्रपुरातून अरुण लाखानी अर्ज भरणार. पक्षाला विरोधकांच्या दावणीला बांधणारा धंदा खपवून घेणार नाही. मंत्री उदय सामंतांचं नाव न घेता महेश शिंदे यांना सूचक इशारा. पलटणमध्ये राजेगड सोबत असल्याने शिवसेनेचाच आमदार होणार, उदय सामंतांची प्रतिक्रिया. माझं नाव घेण्याएवढं सामंतांमध्ये धैर्य नाही. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उदय सामंतांना यांच्या विधानाचा घेतला समाचार. संतोष बांगर जिल्हापुरता मर्यादित असणारा कार्यकर्ता नाही. येणाऱ्या काळात मोठी जबाबदारी देण्यात येईल. श्रीकांत शिंदेंकडून संतोष बांगरांना मंत्रिपद देण्याचे संकेत. जिल्हाप्रमुख होतो तेव्हाही एक फोन उचलत नव्हते. संतोष बांगरांचं नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा. आता श्रीकांत शिंदेंना फोन केला तर जोरदार प्रतिसाद मिळतो, संतोष बांगर यांचं वक्तव्य. दहशतवाद्यांचे अड्डे असतात तसे राज्यात नीट पेपर लीकचे अड्डे. नीट पेपरफुटी प्रकरणी संजय राऊत यांची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांनी नीट पेपरफुटीची जबाबदारी घ्यावी, संजय राऊत यांची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. FAIMA आणि UDF यांच्याकडून याचिका दाखल. याचिकांमध्ये NTA बरखास्त करण्याची आणि कोर्टाच्या देखरेखीखाली संगणक आधारित चाचणी पद्धतीद्वारे परीक्षा घेण्याची मागणी. नीट UGची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर आता फेरपरीक्षेबाबत सर्व घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला देण्याच्या सूचना. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सूचना. प्रश्नपत्रिका देशभर पोहोचवण्यासाठी टपाल विभागाऐवजी आता हवाई दलाची मदत घेतली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणात मनीषा हवालदार आणि तिच्या पतीचा संबंध समोर आल्यानंतर सीबीआयकडून चौकशी होण्याची शक्यता. मनीषा हवालदारनं तिच्या पतीच्या मोबाईलवरून या प्रकरणातील एका आरोपीशी संवाद साधल्याचं तपासात समोर. सिद्धरामय्या यांच्याबद्दलचा माझ्या मनात आदर वाढला. नेते सामान्यतः आपली पदं सोडत नाही. काँग्रेस हायकमांडने सांगितल्यावर त्यांनी सहजतेने राजीनामा दिला. संजय राऊतांकडून सिद्धरामय्यांचं कौतुक. दिल्ली 6 जूनला इंडिया आघाडीची बैठक. इंडिया आघाडीचे प्रमुख नेते बैठकीत उपस्थित राहणार. 5 राज्यांच्या विधानसभा